नमस्कार, आपलं सहर्ष स्वागत आहे आपल्या कौल महाराष्ट्राच्या वृत्तवाहिनीवर। मी आलेलो आहे सांताक्रूज ईस्टला वाकोला परिसरात आणि आपण आज भेट देणार आहोत बालमित्र व्यायामशाळा गोविंदा पथक यांना। त्यांचा सराव सुरू आहे आणि थोड्याच वेळात आपण त्यांच्या गोविंदांना आणि त्यांच्या प्रशिक्षकांशी चर्चा करणार आहोत। तर चला आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। आपल्याबरोबर बालमित्र व्यायामशाळा गोविंदा पथकचे प्रशिक्षक राजू निकम सर आहेत। निकम सर, आपलं सहर्ष स्वागत आहे आमच्या वृत्तवाहिनीवर। तुमचंही हार्दिक स्वागत आहे। बालमित्र व्यायामशाळेतर्फे बालमित्र गोविंदातर्फे हार्दिक स्वागत आहे। सर, थोडक्यात मी तुम्हाला विचारेन, तुमच्या या दहीहंडी पथकाचं गोविंदा पथकाचं थोडंसं आम्हाला आपल्या चॅनलला आपल्या प्रेक्षकांना जरा सांगा, कधी सुरुवात झाली, कशी काय सुरुवात झाली? सुरुवात ही माझ्या बालपणापासून झाली, कारण का मी गोविंदाचं वरपासून ते मिडलपासून ते बॉटमपासून ते शिटीपर्यंत हा माझा प्रवास आहे। म्हणजे गोविंदा मला नवीन नाही आहे, लहानपणापासूनच खेळण्याची सवय होती। दुसरीकडे शिकवत होतो गोविंदा, बरेच वाकोल्यात शिकवले। पण एक वेळ असं आलं की मुलं बोली आपल्या व्यायामशाळेसाठी करू नये का? विचार केला करूया। कोण होतं बाजूला काय माहीत नाही, आवाज दिला, मैं अकेला चलता गया, कारवा बनता गया। आजपर्यंत गोविंदा इकडे इथपर्यंत आणले। एकंदरीत किती गोविंदा आहेत तुमच्या पथकात? 500च्या आसपास आहेत, शेवटचे दिवस पकडून। आतापर्यंत 200 क्वांटिटी येते रोजची। सर, या वर्षाचं तुमचं काय ध्येय आहे, विशेष काय थरांचं ध्येय आहे का? ह्या वर्षीचं नाही, मागील 5 वर्षापासून एकच इंटेन्शन आहे, 9 कधी लावायची। 8 हा आमचा विजनच नाही आहे, पण ती 9ची पार करण्यासाठी 7, 8, 9 तर होताच। 8 जागेवर लावलेले आहे, विजन 9चाच आहे। यंदाचा 9चा विजन आहे। दहीहंडी म्हटली, गोविंदा म्हटलं, दहीहंडी म्हटली की इंजुरी असतेच। तर तुम्ही तुमच्या गोविंदा पथकांसाठी काय इंजुरी 0% इंजुरीचा प्लॅन असतो का दरवर्षी? गोविंदा हा बोलला की इंजरी येते, रिस्क फॅक्टर येतो, पण ते रिस्क कसं करावं कमी हे बघावं लागतं। त्याच्यासाठी एकच आहे, प्रॅक्टिस आणि फिटनेस झालं। हे बघा, आता टेक्निकली गोष्टी आल्या तर खाली मॅट आल्या, तुम्ही बघत असाल तर हार्नेस आहे, पकडायला मुलं असेल त्याशिवाय मोठे थर टाकायचे नाही। सेफ्टी फर्स्ट आणि 0 इंजरी। जे आपले मुलांचे आईवडील पॅरेंट्स आपल्या ज्या विश्वासाने पाठवताना त्याच्यात नखालाही धक्का लागू नये हे मी सांभाळत असतो। थर इंटेन्शन पण 0% इंजरी। आता तिसरं वर्ष आहे प्रो गोविंदाचा, क्रेज भरपूर वाढलेला आहे। महाराष्ट्राचे, मुंबईचे सगळे पथक प्रयत्नशील आहेत। तुम्हीही क्वालिफाईंग राऊंडपर्यंत पोचलेला आहात, काही कारणावश झालं ते। आता पुढच्या वर्षाचा कसा काय प्रयत्न असेल आणि जे आपला प्रो गोविंदा आहे त्याचा काय एक्सपिरियन्स आहे तुमचा? पहिले एक्सपिरियन्स शेअर करतो। प्रो गोविंदापासून फार प्रोफेशनल गोविंदा झाला। प्रो इज प्रोफेशनल। मुलांना शिस्त आली आहे, काही करण्याची ताकद आली आहे। आणि जो गोविंदा म्हणायचा एक पुन्हा टप्पू गल्लीतला गोविंदा, त्याची संकल्पना बदलली आहे। घरची माणसं पाठवायला लागले, पॅरेंट्स पाठवायला लागले की तुम्ही जा आणि गोविंदा खेळा। आणि एक गोविंदा शिस्तबद्ध असा गोविंदा झालेला आहे। राहिलं ह्या वर्षी राहिलं, कंटिन्यू 3 वर्ष चुकतंय, पण देर आहे अंधेर नाही, देर आएगी दुरुस्त आएगी। तर हे होते बालमित्र व्यायामशाळा गोविंदा पथकाचे प्रशिक्षक राजू निकम सर। धन्यवाद सर, एक छोटीशी मुलाखत दिल्याबद्दल। धन्यवाद। तुम्ही आलात, ठीक आहे, तुमचंही स्वागत आहे। आपल्याबरोबर बालमित्र व्यायामशाळा गोविंदा पथकाचे बेस्टचे खिलाडू आहेत, ते आपलं नाव सांगतील। माझं नाव नितीन नलावडे आणि मी 2013 पासून बालमित्राच्या बेसमध्ये बेस मारतो, 2 पाय घेतो। भले ते 8 थर असू दे, 7 थर असू दे, यंदा मी 9 थराचा प्रयत्न करणार आहोत, तरी मी बेसमध्येच आहे। 9 थरासाठी काय विशेष असं प्रशिक्षण चालू आहे का तुमचं? 9 थरासाठी ते प्रशिक्षण विशेष चालूच आहे, ते आता आम्ही तुम्हाला इकडे सांगू नाही शकत। जेव्हा मी 9 थर लावू तेव्हा तुम्हाला ते दिसेलच। किती वर्षापासून आहेस या पथकात? 2013 पासून आहे। तू बेसमध्ये आहेस बोललास ना, बेसच्या व्यतिरिक्त तुझी काय ड्रीम प्लेस आहे? माझी ड्रीम प्लेस जी माझ्या सर्व सहकार्यांची तीच माझी पण आहे की आम्ही 9 थर लावले पाहिजे। प्रवीण शिरोडकर आपल्याबरोबर आहेत। कुठच्या थरावर असतो? मी 2nd थरामध्ये पॅकिंगमध्ये असतो। काय ड्रीम प्लेस तुझी? आता मला सवय झाली आहे की पॅकिंगमध्ये जायची, पण तरी एक आपली ड्रीम प्लेस असते ना, आपण पथक जॉईन करण्या अगोदर कोण असा विचार नाही करत पॅकिंगमध्येच जाणार आपण? पहिला मी शिर्डीमध्ये होतो, शिर्डीमधून नंतर पॅकिंगमध्ये आता आलो आहे। आणि मला स्वप्न आहे की ह्या वर्षी 9 थर लावायचे। 9 थराचा संकल्प काय? तुझी विशेष अशी तयारी आहे का?
विशेष तयारी तर झालेलीच आहे आमची, थोडी तरी झाली आहे, पण आता आमचं स्वप्न आहे की आता 9 थर लावायची फायनलला. माझं नाव सागर. साहिल तुम्ही गोविंदा पथकात किती वर्षापासून आहात? मी 2013 पासून आहे इकडे बालमित्र व्यायामशाळेमध्ये. कुठच्या पोझिशनवर असता? मी 2013ला जेव्हा आलो तेव्हा सतत 5 वर्ष 2मध्ये होतो. आता दुसऱ्या थरावर आहे पॅकिंगला. मी स्टार्टिंगला टॉपर होतो जेव्हा हे बालमित्र जॉईन करायच्या अगोदर. माझा भाऊ माझ्या खाली असायचा आणि आता त्यानंतर इकडे जॉईन केल्यानंतर मी दुरीमध्ये आलो, दुरीमधून तिरीमध्ये आलो, तुरीमधून आता डायरेक्ट खालती बेसच्या पॅकिंगला. बरोबर 3 एक्के उचलणारे. नाव काय तुझं? लवकेश सुर्वे. लवकेश आपल्याबरोबर आहेत. कसं काय एक्सपिरियन्स आहे तुझं त्या पोझिशनवर? खूप आधी मी शिडीत होतो, शिडीत म्हणजे साईड शिडीला होतो, दोरीच्या मागे म्हणजे टच द्यायला जायचो. आता सरांनी यावर्षी संधी दिली की 3 एक्के मारायचेच आहेत. विशेष काय तयारी त्यासाठी? खूप 9चं स्वप्न बस, अजून काय 9चं स्वप्न आहे. 9 स्वप्नासाठी काय? अच्छा, प्रोमध्ये होतंस ना? प्रोमध्ये कसं काय एक्सपिरियन्स प्रोचा? आता प्रोचं काय बोलू नाही शकत, जाऊ द्या, ते झालं ते तर झालं. मोठा इव्हेंट नाही ते ठीक आहे, पण तिथे गेलास तू हे महत्वाचं आहे. हो. त्या जागेत जाणं बी महत्वाचं आहे. ती ड्रीम आहे ऍक्च्युली. क्वालिफाईंग राऊंड पर्यंत तुम्ही पोहोचलात, नंतर तर पुढच्या वर्षी तुम्ही अजून मोठी मजल मारणार. पण तिथे गेल्यावर तुला कसं काय फील झालं? काय नाही, बरं वाटलं. आणि मॅटवर गेला तो गेम, खूप मस्त वाटतो. मस्त वाटतंय ना? तू काय नाव आहे तुझं? टॉपर चिनू आहे. चिनू हा 9 थर लावणार आहेत. वरती चढतेस, टॉपवर जातेस, काय भीती वाटत नाही ना? वाटते थोडी तरी, पण मी देवाचं नाव घेऊन चढते. देवाचं नाव घेऊन चढते. कुठच्या देवाचं नाव घेतेस? श्री स्वामी समर्थ. अरे वा, तरी टॉपर आहे. तर हे होते आपले गोविंदा बालमित्र व्यायामशाळा गोविंदा पथकाचे. आपण प्रशिक्षकांची भेट घेतली, बाकी इतर गोविंदांची आपण भेट घेतली. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया. ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.